ठरलं आणि 50 लाख एक्स्ट्रा म्हणजे असं 2.5 कोटी त्यांचं ठरलं. याच्या आधी त्यांनी 5 ते 6 करोड रुपये नाशिलेले आहेत असे. तो आला आणि त्यांनी सांगितलं आणि मग यांचं सुरू झालंय हे घातपाताचं. मग नंतर तर ह्यो आरोपी त्याच्यानंतर त्यांनी ती चळवळ सुरू केली. धनंजय मुंडे यांना प्रत्यक्ष तिथं भेटलेला आणि धनंजय मुंडेने हे करायचं सांगितलेलं या 2 आरोपीला माहिती. याचा सुद्धा सखोल तपास होणं गरजेचं आहे. मी पहिल्यांदा सांगताना सुरुवातीला सांगितलं, धरा सोडून द्या, तुम्ही काही करा. त्याच्यानंतर काहीच जुळाना म्हणून झालटा फाट्याला संभाजीनगरच्या 1 घंटा धनंजय मुंडे त्या आरोपींची वाट पाहत थांबला. हे धरलेले 2. त्याला अर्जंट मुंबईला जायचं होतं जणू. आता हे खरं असन खोटं असन तपास करा. आम्हाला मिळालेल्या माहितीवर आम्ही तुम्हाला बोलतो. तिथं थांबला. मग त्यांनी सांगितलं मी तुला व्यवस्था करून देतो. ते काय सापडणार तुम्हाला म्हणल्यावर काही खरं नाही असं तसं काहीतरी झालं त्यांचं. म्हणजे मी गोळ्या ते तुम्हाला सगळं पोहोच करतो व्यवस्थित कसं करायचं जा. त्यांची काय चर्चा झाली तिथं झाले गेले. हे बघा याच्यात पुन्हा यांचे वारंवार धनंजय मुंडे संघ भेटले. त्याचा कुठंतरी सह्याद्री रेस्ट हाऊसच्या समोर कोणतं तरी निकेतन आहे तिथे बिल्डिंग. ही गोष्ट आहे भाऊबीजेच्या दिवशी. हे आरोपी पुन्हा भाऊबीजेच्या तिथं जाऊन ह्यो कट त्यांनी पुन्हा त्याच्या हाताने शिजले तिथं. याच्यात खूप जण आहेत. त्याच्यात ह्या अंतरवालीच्या परिसरातला आणखीन एक बडे नावाचा कोणीतरी, त्यांनी पण 4 जण लोक नेलते. आता ते तपासात घेतील काय काय. आम्हाला मिळालेली माहिती फक्त आम्ही सांगायला लागलो. आणखीन 4 आहेत त्याच्यात. म्हणजे एकूण 10-11 जणांचा स्टाफ आहे. तिकडचे काही, बीडचे काही, गेवराई तालुक्यातले काही, त्यातले तर धरलेत 2. आता हे नवीन तपासात ते पुढे येणारच. त्याच्यानंतर सुद्धा त्याच्यात असा उल्लेख केला त्यातल्या त्या आरोपींनी, असं काहीच व्हाय ना तुम्ही मला गाडी घेऊन द्या. आरोपी म्हणजे आम्ही गाडीनं गाडी ठोकतो. मग हे म्हणला नवी देण्यापेक्षा गाडी, धनंजय मुंडे म्हणला नवी गाडी देण्यापेक्षा माझ्याकडे जुनी आहे आणि बाहेर राज्याच्या पाचवीची, बाहेर राज्याच्या पाचवीची ती गाडी तुला मी देतो, नवी असो किंवा जुनी असो, आणि तुमचं चालू द्या किंवा तो त्यांच्या बरोबर. तुम्ही हे तपासात उघडं पाडा. याच्यात हे करणाऱ्यापेक्षा याच्यातला मूळ धनंजय मुंडे ही असली वृत्ती राज्याला गावाला शोभणारी नाही. कारण आशानं राजकारण होत नसतं. आशाने माणूस उंचवर जात नाही. माणसं पडल्यावर रिस लागते एकमेकाला पाडायची. हातपात करून खुन करून माणूस राजकारणात नाही मोठा. गोपीनाथ मुंडे साहेबांनी असं राजकारण नाही केलं. कारण कसं तो त्यांना बोललेला पण गोपीनाथ मुंडे साहेबांबद्दल त्यांनी अनेक सामाजिक लोकांचा उठाव केला आणि त्याच्यातून सामाजिक लोकांचं कल्याण केलं. हे काम केलं. हे नीच लोक मारतय किंवा डाव करतय असं संपवलं. माझ्या ध्यानात येणं इतकं आहे. कारण आम्ही इतक्या रेकॉर्डिंग ऐकतो ना, ऐकून परेशान आहेत त्या रेकॉर्डिंग. संपणार त्या रेकॉर्डिंग इतके त्याच्यात बोललेले. अहो इतके भयंकर दावे येत. बीड जिल्ह्यातल्या बऱ्याच मराठ्यांच्या नेत्याचं कोण कुणाचा याचा मेळच लागणार. त्यांनी ते सांगितल्यापासून आम्हाला सांगितल्यापासून. याच्यात त्या पंकजाताई मुंडेंचा सुद्धा त्या पोराला लय माहिती हो. 2 आरोप येत ना, त्या पोराला लय माहिती. मी सांगतो हे सगळ्यांनी श्रेयस घ्या. पंकजाताई बद्दलचा काय विषय त्या पोराला सगळं माहिती. बावनकुळे साहेबाच्या भाच्याबद्दल काय, आता हे खूप श्रेयशी विषय. त्याच्यात बीड किंवा राज्यातल्या बऱ्याचशा ठिकाणी प्रत्येकाच्या गांडी खाली मोबाईल आहे. म्हणजे त्या शिटाच्या